कोबऱ्या जातीच्या सापाला रेस्क्यू करताना अमरजीतजी आणि सोबत स्वप्नीलजी वायकर. हां त्याला सांग नको, मी बोलू नको तो येतो. हॅलो, हा दादा नका येऊ, तो जो आहे ना तो आलाय. काढला त्यांनी, काढला सांग. अहो दादा, पण त्यांनी रेस्क्यू केलेली आहे, केले रेस्क्यू त्यांनी. अहो दादा तुम्ही आले, नाही बरोबर रेस्क्यू झाला तो. नाही ते सगळं वर्षी आता वर्षी बाहेर काढील, टेन्शन नाही करणार, वर्षी बाहेर करेल. मला कशाला अतिशय विषारी असणारा हा साप कोबरा म्हणून त्याला ओळखलं जातं. रेस्क्यू करताना अमरजीतजी सोबत स्वप्नीलजी वायकर. आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे स्वप्नीलजी वायकर यांच्या हातावरती, ही नर नसून मादी आहे, तिने शी केली स्वप्नीलजी वायकरच्या हातावरती. म्हणजे कावळा कबूतर सगळ्यांच्याच अंगाखांद्यावरती शी करतात. एखाद्या कोबरा जातीच्या सापाने शी करणं म्हणजे खूपच पुण्याची गोष्ट मानली जाते. यावर्षी तरी त्याचे लग्न व्हावे हीच सर्वांची शुभेच्छा. कदाचित त्या सापाची हीच इच्छा असावी की त्याचं लग्न व्हावं. दोन्ही कमी कर बरं. अतिशय विषारी असा साप, कोबरा जातीचा साप अमरजीतजी यांनी रेस्क्यू केलेला आहे. सोबत आमचे माजी कर्णधार रमेशजी मडवी आहेत आणि त्यांना रेस्क्यू करताना मदत केली आहे ते स्वप्नीलजी वायकर, जयेंद्रजी मडवी, रामदासजी पाटील, वैभवजी केणी आणि आमचे क्रिकेटर आहेत. यांच्या सगळ्यांच्या साक्षीने हा साप रेस्क्यू करण्यात येत आहे. आता अमरजीतजी त्यांना जमिनीवर सोडत आहेत. बघा, कोबरा जातीचा अतिशय विषारी असा साप. अमरजीतजी सांभाळून गरम आहे गरम काय आम्हाला थंड करशील. तिरली माझी त्यांनी त्यांना माहित आहे सगळं काय काय नाही. काही नाही कसं फक्त झाकण द्यायचं आहे. लोक जरा लांब दिस. बेटा जेंट्सचे तर्फे ईस करायला पाहिजे ना. त्याला लागले बघ जरासं तिचे. अमरजीतजी धन्यवाद, तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सिंग साहब. हा आता कोबरा चौकूप आहे. बॉटल होल पण A few moments later. नमस्कार दोस्तों, हम लोग यहाँ पे जो अभी रेस्क्यू हुआ सांप पे स्पेक्लेट कोबरा, उसको छोड़ने के लिए आए. इसको बचाने के लिए कॉल करने वाले हमारे कॉलर प्रिय मित्र बंधु प्रकाश केनी साहब को धन्यवाद. ये हर बार सांपों को बचाने के लिए हमें कॉल करते, जब भी इनके इधर जाली में सांप अटका हो या कहीं पे भी हो, ये जल्द से जल्द उसको बचाने के लिए किसी न किसी सर्प मित्र को बुला लेते. प्रकाश केनी साहब, आपका बहुत बहुत धन्यवाद. पर्यावरण का तोल बनाए रखने के लिए सांपों को बचाना बहुत ज़रूरी है. सांपों को न मारे और सर्प मित्रों को बुलाएं. धन्यवाद.